माणूस की आपल्यासाठी पास्टर मनोज शेखर देवाने तुम्हाला दिलेले इथे काय कारण साक्षी तुम्ही जर बघाल तर खूप बिकट होतो. खूप म्हणजे मी सांगू की नको हेही मला कधी कधी प्रश्न पडतो, पण मी आवर्जून सांगेन. कारण प्रत्येकाला कोणी कोणाला कसं भेटेल सांगता येत नाही. आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक आत्मा देवासाठी किती अनमोल आहे. देवाचे हजारो देवदूत त्या एका आत्म्यासाठी एक आत्मा देवामध्ये आल्यामुळे कितीतरी देवदूत जयघोष करतात त्या ठिकाणी. आज ह्या आत्म्यासाठी काय केलं नसतं, पण आज ह्या आत्म्याने किती लोकांना साक्ष सांगून किती लोकांना तुमच्यासाठी प्रार्थना करून आज कोणाचं कसं घडेल आहे मी सांगू शकत नाही, पण तुमचं मला आहे तुमची परिस्थिती काय होती आणि देवाने तुम्हाला कसं वजन. परमेश्वर ह्या गोष्टीसाठी देव खरोखर पास्टर मनोज यांना खूप आशीर्वाद करो आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद करो. पास्टर मनोज यांची साक्ष सांगायचं झाली तर वेळ ही पूर्ण नाही. तेवढी मोठी साक्ष एकेकाळी ते दारूखाना हॉटेलपाशी बसलेले व्यक्ती होते. त्यांना आतमध्ये पण घेत नव्हते, तरी त्यांना मी प्रेमाच्या भावनेला आतमध्ये घ्यायचो. सगळ्यांशी त्यांच्यासाठी भांडायचो, पण त्यांच्या पाण्याची बाटल्या मी ओढून द्यायचो. त्यांच्या अंगाचा एवढा स्मेल यायचा दारूचा, घामाचा. एक वेळा असं वाटत की किती दिवसांना आंघोळ करतात, काय फक्त दारू चांगू करतात. पण परमेश्वर महान आहे. त्या सर्व घाणेरड्या सर्व गोष्टी त्यांना देवाने बाहेर काढलेल्या आहेत. एक वेळ अशी होती त्यांच्याकडे जायला पैसे नसायचे. लागून काढून ते माझ्याकडे मागायचे. कधी कधी 10-20 रुपये द्या आहे की, पण आपलं तर कर्तव्य आहे, कारण आपण देवाचे सेवक नाही. कसं म्हणतात जे काय असेल तुम्ही त्यांना द्यायचे ते. परत दुसऱ्या दिवशी ते अशा रीतीने होऊ नये की मी ती पैसे दिले व्यर्थ गेले का, ती जाऊन आले का दारू पिले हेच कळायचं नाही. एवढे ते नशेत असायचे. पण प्रभूची दया असो, त्यांच्या गळ्यात प्रार्थना केलेली. त्यांची दुसरी काय म्हणायचं, मी त्यांच्या कानात देवाचं नाव बोलायचं. मी अन्य भाषेमध्ये त्यांच्या कानामध्ये बोलायचो. देवाने ते ऐकले आणि आज ते एक मानसेवक म्हणून उभा राहिले. देवासाठी काय आणि हे कार्य देवाचं आहे. आमच्यापेक्षा जर म्हणायचे महत्वाचे त्यांच्या आत्मिक पिता आहे, मी काहीच नाही. आम्ही फक्त सुवार्थ सांगितली, पण आत्म्यामध्ये वाटलं त्यांचे खरे बाप आहेत. म्हणून प्रत्येकाला सांगतो, मी आवर्जून सांगतो, एक तरी आत्म्यापासून राहा. प्रत्येक आजूबाजूला बघा किती कष्ट आहेत, किती दुःखात आहेत, किती प्रॉब्लेम आहेत, किती संकटात आहेत. जा तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्या मनाशी आपलं मन जोड द्या. त्यांचे खरंच प्रॉब्लेम बघा, प्रार्थना करा. बरं त्यांना आवडो नाही आवडो काय हरकत नाही. त्यांच्यासाठी घरामध्ये एकत्र बसा आणि प्रार्थना करा त्याच्यासाठी. मी हॉटेलमध्ये असताना मला प्रार्थना करायला अलाउड नव्हती. मला बघून लोक हसायची. मी डोळे बंद केला प्रार्थना करत असताना लोकांशी इकड तिकड मला बघून लोक हसत बाहेर जायचे, पण मी देवाच्या नावात बोललो नाही. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायची थांबवले नाही. याच प्रार्थनेचं उत्तर आहे. असं प्रत्येकाच्या प्रार्थनेत एक देवाच्या नावाने साक्ष देऊन मी संपवतो. मला 10 वर्षांचं भेटलं बरं का. 10 वर्षानंतर मी आम्ही शोधत होतो तर सागर हॉटेलमध्ये अलीकडं शेजारी वाईन शॉप होतं बघा, BS वाईन शॉप. त्या ठिकाणी